अँटीबायोटिक आणि मॉमिफ्लॉन घेऊन आलोय दुपारी. अर्धा झोपून आलोय कारण सकाळी दहसपाच्या कार्यालयात पूजा सत्यनारायण पूजा होती, ती पण अटेंड केली. मग क्लिनिकला गेलो, गोळ्या घेतल्या, थोडा आराम केला, कॉफी घेतली आणि मग आलो. कारण तुम्हाला भेटायची मला इच्छा होती, तडप होती मला. म्हणतात ना, त्याच्यावर मला एक शेर आठवला. मेरे दुश्मनी जानते हैं, मेरे दुश्मनी जानते हैं कितना तड़पा हूं मैं दोस्ती के लिए. चांद निकला है चांदनी के लिए, ये भी जीना हुआ किसी के लिए. ही चांगली गजल होती. दुश्मनाबद्दल लिहिली होती की मेरे दुश्मनी जानते हैं कितना तड़पा हूं मैं तेरे दोस्ती के लिए. इथे तर फॅमिली मेंबर्स आहेत, मित्र आहेत, तर यांना भेटायला किती तडप असेल. आणि मित्रांनो, 15 वर्षानंतर मी पहिल्यांदा रेल्वेमध्ये बसलोय. अक्षरशः मला प्लॅटफॉर्म 6 कुठे आहे ते विचारपूस करत करत घुसलो. या शेखरला मी 10दा फोन केला, रे कशी असते गाडी बाबा, कारण 20 झाले तसं हे लोक समोर येतील, मागे काय ऐकता नाही म्हणे, पूर्ण काचेची असते. पण ठीक आहे, कारण 5 वाजून 5 मिनिटानंतर एक होती ट्रेन विरार, बोर्ड वाजलं विरार, नंतर 5:12ची काहीतरी होती आणि नंतर आमची 5:15ची होती. पण सुरत विरार चालल्या आहे, मी राहिलो तर नाही मागे. पण याचा नंतर स्टेशनवर फोन यायचा नाही, हाय आता बसलो, आता मी पार्ल्याला पोहोचलो वगैरे वगैरे. सुदैवाने भेटलो आम्ही आणि छान मजा आली. मला पहिल्यांदाच AC ट्रेन होती, छान, आय एन्जॉयड. हे लोक म्हणतात की नाही असं नसतं नेहमी, खूप एन्जॉय करण्याची ट्रेन नसते. कारण मी माझ्या क्लिनिकला ठेवली आणि त्यात पाहिलं तर 2.5 तास येताना दाखवलं होतं आणि 4 तास जाताना दाखवलं होतं. तर म्हटलं ट्रेन इज बेटर. आणि या लोकांची कंपनी म्हणजे हे लोक असे अमेझिंग लोक आहेत. यांच्यामुळे कसा वेळ जातो म्हणजे ना, वेळ जातोय टाइमपास, यांच्याकडे असं मजा आहे, म्हणजे शब्द नाही. काय रिअली एन्जॉय आहे. त्याच्यामुळे मी त्या गोळीमुळे बरा झालो की यांच्या कंपनीमुळे बरा झालो हे कळायला मार्ग नाही. इथं आलो बरं वाटलं मला, की मेडिटेक लॅब दिसलं मला. रक्त लघवी थुंकी तपासून मिळेल फ्रीली असं लिहिलं त्यांनी. ओके, आता आपल्यापैकी असल्यामुळे पितळे आहेत ना, आपल्याला फ्रीमध्ये मिळेल ना. पण वडिलांचे ना, तर तिथे खाली रविवार बंद राहील, त्यामुळे आज मिळणार नाही मला माझ्याच क्लिनिकमध्ये करायला. खरंच मी आज येणार नव्हतो. मी कल्याणकरला म्हटलं पण की बाबा मी नाही चालेल का, ते मॅनेज कराल का. तेव्हा नाही, तुमच्याच पिन मारल्याने की ते संस्था स्थापन झाली आहे. कारण बरोबर आहे, मी आठवतो सागरे साहेबांना जेव्हा पहिल्यांदा मी इलेक्शनसाठी निघालो होतो, तर पहिली मीटिंग सातगिरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली वसीला झाली होती. त्यांनी पहिल्यांदा पाठिंबा, डॉक्टर तुम्ही अध्यक्ष व्हा, आम्हाला तुमचा पाठिंबा, तुम्हाला आमचा पाठिंबा आहे. काही चुका झाल्यास माफ कराल ना, कारण आजारी माणसाला लाभ आहे. आणि त्यात आजारी डॉक्टर त्यांनी मला पहिला पाठिंबा दिला. मग आम्ही जवळपास 1.5-2 तास होतो, आपण जेवण वगैरे केलं. त्यांनी म्हटलं की अरे आपला विरारमध्ये खूप फॅमिली आपली आणि मोठा आपला कुटुंब आहे तिथे, पण दुर्दैवाने तिथली संस्था बंद पडली आहे. तर त्याला काय म्हणलं, काका म्हणतो, कारण वयाने मोठा आहे आणि कार्यांनी त्याशी जास्त मोठं आहे, खूप त्याचं महान कार्य आहे. आणि खंदा कार्य करता म्हणजे जमिनीवरचा रूट, ग्रास रूट कार्यकर्ते कसा असतो हे त्यांच्याकडे शिकावं. ते भाषण करता कदाचित नीट बोलू शकतात, पण त्यांचं कर्तृत्व बोलतात. ते म्हणतात ना, शब्द जास्त महत्वाचे नाही आहे, कार्य जास्त महत्वाचं. त्यांच्यात एक मोठे टाळ्या होत्या. टाळ्या कमी वाजतात मला माहित आहे, कारण बऱ्याच लोक आता समोसे आहेत. तर त्यांना म्हटलं की नाही काका, माझ्या कार्यकर्ते पहिलं कार्य की बाबा विरारची आपली संस्था ही पुनर्जीवित झाली पाहिजे. आणि त्या अधिकाऱ्यांना म्हटलं, कारण मला माहितच विरारला माझी सर्व नाळ जोडली आहे. कारण हटकर साहेबांना मी आदिवासी ओळखतो, ते देशभरासाठी काम करतात. आमचा अप्पा पावसकर, त्याच्या हृदयाशी माझा संबंध आहे. आमचा विनोद भाऊ
त्याचं पण हृदयामध्ये काही टाकलं मी ना, शिवलाय काय ते म्हणतात. आणि आता दोंडे साहेब गेले वाटतं, ते आता मला म्हटलं की अरे डॉक्टर साहेब तुमची त्यांची आई माझी पेशंट असं आता बोलले त्याला, माझी विरारशी नाळ जोडली आहे. आणि खरं सांगतो ना, विरारशी माझं फार जवळचं नातं आहे. तुम्हाला कसं 15 वर्षात ट्रेननी पहिल्यांदा आले, नातं कसं आहे. दूध माझे मिसेस जी आहे तिचं कन्यादान जे केलं आहे तिच्या मामाने केलं आहे. आणि ते मामा म्हणजे किशोर वगळ तुमच्या विरारचे आहे. आणि ते म्हणजे माझा सासर झालं नाही, ते एक झालं. त्यामुळे ती एक लक्ष्मी, बायको मला लक्ष्मी, ती लक्ष्मी त्यांनी मला दिली, ते एक नातं. दुसरं सर्वात महत्वाचं, जेव्हा मी जे मध्ये होतो लेक्चरशिप करत असतो तेव्हा माझा पगार होता 4,000 रुपये. ही 96 ची गोष्ट आहे. आणि माझे 4 मित्र इथे प्रॅक्टिस करत होते. त्यातला एक असं भेटून गेला आपल्याला, डॉक्टर विनय राव, ओळखता? डॉक्टर सोनाने, संकल्प पासवाडे, ओळखता? डॉक्टर खांडेकर, दंडवते, ओळखता? आणि डॉक्टर भवन, हे सर्व डॉक्टर माझे मित्र आहेत. त्यातले विनय राव आणि सोनवणे हे माझे बॅचमेट्स आहेत. दंडवते मला सिनियर आहे आणि भवर माझा ज्युनियर स्टुडंट आहे. या सर्वांनी मला म्हटलं, अरे रत्नावर की तू विरारला येऊ शकतो का? कारण 96 मध्ये तुमच्या विरारमध्ये इको ECG फार क्वचित, इको व्हायचेच नाही. इको करायला क्वालिफाईड डॉक्टर लागतो, DM लागतो. तर संजीवनीमध्ये हे मी 96 ला इको करायला यायचो. रविवारी हे सर्व 4 डॉक्टर माझ्यासाठी इको साठी पेशंट ठेवायचे. ओके, मी दुपारी यायचो. संजीवनीमध्ये इको मशीन होती आणि जवळपास 20 ते 25 पेशंटचे इको करायचे. मी सांगतो पगार माझा किती होता, 4,000. आणि तेव्हा मला विरारला एका इकोचे 500 रुपये मिळायचे. तुम्ही 12 ते 15,000 एका रविवारी कमवायचं तेव्हा पगार 4,000 रुपये. आणि इथून मी दर रविवारी 12-13,000 रुपये कमवायचो. म्हणजे त्यावेळेस मी जगातला सुद्धा श्रीमंत मनुष्य होतो, अंबानी होतो. कारण ज्या माणसाला महिनाभर काम करतो त्याला 4,000 मिळायचे. 2 तास 3 तास इको करून मला 12,000 मिळायचे. म्हटलं ना, तर पहिली बायको नावाची लक्ष्मी मला विरारकडून मिळाली आहे. आणि दुसरी ऍक्च्युअल लक्ष्मी 96 मध्ये मला इथून मिळायची. त्यामुळे विरारमध्ये माझं फार जवळचं नातं आहे. म्हणून असा विरारचा हा समाज एक जवळ यावा, पुन्हा एकदा चांगली संस्था फॉर्म व्हावी म्हणून मी सारंगे साहेबांना प्रचंड मागे लागलो. आणि प्रत्येक मीटिंग मध्ये बोलायचो, काय झालं, कुठं झालं. आणि 2-3 मीटिंग आम्ही लावल्या पण होत्या. अनफॉर्च्युनेटली आपलं काहीतरी झालंय. सुदैवानं आज तो दिवस आला, तो सोनेरी दिवस आला आणि आपण पुन्हा व्यक्त भेटतोय. थँक्यू सारंगे साहेब, थँक्यू पूर्ण तुमचं मंडळ. ओके, तुम्ही खूप मोठी लिस्ट सांगितलं, आम्ही हे करणार ते करणार. छान वृक्षारोपण केलं असं ऐकलं आहे ना. आम्ही पण देशपांडे मातृसंस्थेने पण छान मोठं वृक्षारोपण केलं मागच्या वर्षी. तुम्ही हळदी कुंकवाचा प्रोग्राम केला. आम्ही पण पहिल्यांदा मंगळागौर केली आहे इतिहासात. मंगळागौर पहिल्यांदा आम्ही तिथे केली. हळदी कुंकू आम्ही रुटीनली करतो. मग स्त्रियांसाठी सबलीकरण म्हणतो ना, ते स्त्रियांसाठी आम्ही पहिल्यांदा 118 वर्षाच्या इतिहासात मंगळागौर केली, वधूवर वेळा घेतो. असे तुम्ही प्रचंड प्रोग्राम तुम्ही करा, आम्ही करू. आणि यांनी जे मस्त दाखवलं आहे, हातात हात घेऊन जायचं आहे ना आपल्याला. हे हात आहे, एक तुमच्या संस्थेचा आहे आणि एक मातृसंस्थेचा आहे. ओके, टुगेदर वी कॅन विन. इथे स्पोर्ट्स पण दाखवला आहे, एज्युकेशन पण दाखवलं आहे, इंजिनिअरिंग पण दाखवलं आहे आणि आपला परंपरागत जो व्यवसाय आहे सोलार काम तो पण दाखवला. ते सर्व लोकांनी आपले छानपैकी एकत्र येऊन हातात हात घेऊन आपल्या समाजाचं नाव पुढे करायचं आहे. जसं या विद्यार्थ्यांनी आपल्या समाजाचं नाव मोठं केलं आहे. मागच्या संडेला आपला गुणगौरव पूर्ण झाला होता. त्यात एका मुलीचं नाव मुद्दाम घेऊ शकतो, घुमरे. कारण तिला 99.66% मिळाले, 0.1% 100% मिळालं. आणि ती पूर्ण राज्यात तिसरी आली आणि पूर्ण त्या कल्याण विभागात किंवा कल्याण विभागात पहिली आले. 99%. शी इज अ इन्स्पिरेशन. मुद्दा मी मुलांना सांगतोय की अशा स्टुडंट आपले ती इन्स्पिरेशन आहे. आणि आनंद, मला विशेष आनंद झाला की तिला पण डॉक्टर व्हायचंय. आणि आणखी विषय झाला, तिला कार्डिओलॉजिस्ट नाही व्हायचं आहे, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट व्हायचं आहे.
कॉम्पिटिशन नको ना घरात. हे नाही गंमत ठीक आहे. तर ती इन्स्पिरेशन आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा असे मोठे व्हा. ऑलरेडी तुम्ही छान छान पदकं मिळाले आहेत, तुमचं कौतुक झालंय. तुमच्या कौतुकासोबत तुमच्या आई वडिलांचं कौतुक आणि तुमच्या शिक्षकांचं कौतुक. त्याला आपण त्रिवार नमस्कार किंवा त्रिवार वंदन म्हणतो ना. व्हाय त्रिवार? त्रिमध्ये एक तुम्ही असतात, एक आई वडील असतात पेरेंट्स, आणि तिसरे गुरुजी असतो. म्हणून 3 लोकांना आपण वंदन करतो, कारण कोणत्याही यशामागे त्या तिघांचा हात असतो. असंच तुम्ही मोठे व्हा. बलशाली दैवत देह हो, विश्वांत शोभून जावो, असं म्हणतात ना. आणि त्या मुलीचं विशेष कौतुक काय प्रेक्षा नाव. मग तिने किती सुंदर चित्र काढलं. कुठे बेटा हात दाखव. तिच्या पुन्हा काय प्रोफेशनल पेक्षा चांगलं चित्र काढलंय. आणि ह्या गोष्टी मी सुद्धा चित्रकला लहानपणी करायचो. दोन्ही एक्झाम मी बी क्लासमध्ये पास आहे. आणि त्यापेक्षा मला याच्या मागे जे कष्ट असतं ते आय कॅन फील दॅट. ओके, अशा मोठे मोठे करतो ना तुम्ही. मोठे व्हा. फक्त मिळाल्या यशाने भुरून जाऊ नका. तुम्हाला वाईट वाटेल हे बोलताना. आई पाहिलंय 10वीत खूप चांगले मार्क मिळतात, मग 12वीत प्रॉब्लेम येतो. त्यामुळे यश हे हृदयात ठेवा, डोक्यात जाऊ नका. असं एक माझा मोठ्याच्या सल्ला तुम्हाला. फार महत्वाचं आहे, कारण हुरून फार जातो आपण. काय हे वय असं असतं सायकोलॉजिकली, मेंटली. आम्ही सांगतो ऍज अ डॉक्टर की यशाने हुरून जातो पण, आणि मग थोडं एक स्टेप मागे जातो. आणि दुसरं, जर आपल्याला अपेक्षित यश नाही मिळालंय तर काही टेन्शन घेऊ नका. पुढे ते म्हणलं ना, अपयश ही यशाची पायरी आहे. ऍब्सोल्यूट राईट. अपयश हे फर्स्ट स्टेप आहे. नंतर अप काढलं की यशच मिळणार. ठीक आहे. अपयशाच्या गर्भातच यशाचा जन्म असतो. आणि तसे एक चांगलं गाणं आहे ना, तेरे गिरने भी तेरी हार नाही, की तू आदमी है अवतार नाही. ओके, त्याप्रमाणे आपण जेव्हा लढखडतो, लहानपणीचं मूल किंवा आपण नसतो, आपण लढखडत असतो, नंतरच पळायला सुरुवात करतो. त्यामुळे काही नका करू. तो एक चांगला शेर आठवतो मला. गिरते है घुडसवार. ऍक्च्युअली शब्द शहसवार आहे. शहसवार कळत नाही ना, म्हणून घुडसवार. घुडसवार म्हणजे घोडा बसला ना. गिरते है घुडसवार मैदान जंग में, वो तिल्फ क्या गिरे. तिल्फ म्हणजे रांगणारे रेंगणारे प्राणी. वो तिल्फ क्या गिरे जो घुटनों के बल चलते हैं. जे प्रयत्न करतात तेच हारतात. तो गिरते हैं घुडसवार मैदान जंग में, वो तिल्फ क्या गिरे जो घुटनों के बल चलते. त्यामुळे उठा, कामाला लागा. प्रयत्न बाळूचे कळ रगडता, तेल येळ असं म्हणतात. असं एकदम भाषण बोललं. एक छोटा पोरगा आला, काका आहे की वाळू, काढा तेल. असं आहे. त्यामुळे आजकालची पिढी फार स्मार्ट आहे. मागच्या ह्याच्यात मी एक जोक सांगितला होता ना. जोक नाही, सच्चाई सांगितलं. कोणते वॉटसनचे थॉमसन, सॉरी कोणी लावलं होतं लाईट स्टेशन, एडिसन. आता आजारी असतं म्हणून असं विसरतो, कळलं ना. आजारी असतं. आणि त्यातल्या आजूबाजूला लोकांनी समोसे खाल्ले, मी खाल्ले नाही. तर एडिसनने एक मागे जोक सांगितला होता. मी रिपीट करतो कारण हा क्राऊड वेगळा आहे. तुम्ही ऐकलाय, तुम्ही नक्का फक्त माना. एडिसनला त्या शाळेत होता. त्या शाळेच्या ऍडमिनिस्ट्रेशन लोकांनी आईला लेटर पाठवलं की तुमचा मुलगाचा IQ थोडासा कमी आहे, त्यामुळे तो आमच्या शाळेच्या